मार्ग बंद आहेत। मराठवाड्यात धाराशिवमध्ये रात्रभर पावसाची संततधार पाहायला मिळते। अनेक ठिकाणी सोयाबीन पीक पाण्याखाली गेलंय। पाऊस झाल्याचं समाधान, मात्र पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त होते। पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतीतून आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। धाराशिवमध्ये रात्रभर संततधार पाऊस बरसतो आणि त्यामुळे आता शेतशिवारात पाणीच पाणी पाहायला मिळते। खरं तर या पावसाची नितांत गरज होती। जून जुलैमध्ये पावसानं उघडीप दिली होती आणि त्यानंतर आता समाधानाचं वातावरण आहे। मात्र सकल भागामध्ये जिथं शेतशिवारात आता पाणी पाहायला मिळतंय आणि हे सोयाबीनचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलंय। शेतकरी आपल्या सोबत आहेत। मामा, किती गरजेचा होता पाऊस आणि काय परिस्थिती आता? पाऊस गरजेचा होता, पण आता परिस्थिती लय नाजूक झाली। ही पीक पाण्याखाली गेलेली ती आता त्याला काय विलाज नाही। आता त्यासाठी शासनाने काहीतरी मदत द्यावी। माऊली, काय वारीला गेले होते? पाऊस घेऊन आले? हा, पाऊस घेऊन आलो येताना। पांडुरंगला सांगितले की बाबा आमच्या इकडे परिस्थिती लय वाईट आहे, तर पाऊस पडू द्या। गावाकडे आलो तर सगळं पाणी पाणीच, सोयाबीन आता खराब व्हायला त्या 2 दिवसात संततधार पाऊस पडल्यामुळं हे शेतकरी आनंदाचं वातावरण आहे आणि त्याचबरोबर नुकसानही झालेलं आहे। त्यामुळं सगळं सोयाबीनचं शेत पाण्याखाली गेलेलं आहे आणि पाणी यामुळं वाढण्याची शक्यता आहे आता शेतात, विहिरीनं बोरना। पण त्याबरोबर पाणी वाढण्याबरोबर हे नुकसानही झालेलं आहे शेतकऱ्यांचं। पुढचं पिकाचं तर हे झालं, पुढल्या पिकाचं निवांत झालं। पुढल्या पिकाची अडचण नाही, पण सध्या हातातच नाही की पुढलं पीक कशाने घ्यायचं, पुढल्या पिकाला पैसे कशाने खर्चायचे। सोयाबीनच हातात आलं तर पुढल्या पिकाला खर्चायला पैसे येणार आहेत। त्याच्यामुळं पाणी करून, आणि पूर्ण क्षेत्र पाण्याखाली नाही, जे नदीच्या नालीवर जवळ आहे, कॅनेल आहे, ते क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे पाणी करून, पंचनामे करून भरपाई द्यावी, नुकसान भरपाई मिळावी अशी देखील शेतकरी मागणी करतात। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये घेणार आहोत एक